धर्मगुरूंनी जावे ही माझी नम्र विनंती आहे. कृपया गर्दी करू नये. आज थोडा मागे हा धार्मिक आणि जातीय सलोखा राखण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन असल्या कारणाने धर्मगुरू आपल्या या सर्व मोर्चाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि म्हणून मानास सन्मानाने त्यांना वरती जाऊ द्या. त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करू द्या आणि रॅलीला सुरुवात करूया. तर त्यांच्यासाठी डॉक्टर जमदडे यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध आहे. कृपया त्यांनी त्या वाहनामध्ये बसावं अशी त्यांना नम्र विनंती आहे. संयोजकांना विनंती आहे कृपया आपण एकापेक्षा जास्त धर्मगुरू आलेले असतील तर त्यांची बसण्याची व्यवस्था डॉक्टर जमदडे साहेब यांच्या संस्कार साहेब आपण स्वतः जा. दोन ची लाईन बनवण्यासाठी आयोजकांना विनंती आहे सहकार्य करावं. या ठिकाणी सद्भावना रॅलीला सुरुवात झालेली आहे. पोलीस प्रशासनही या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो. दोनच्या लाईन मध्ये चालला तर अधिक व्यापक स्वरूप या शांतता रॅलीला येईल आणि विशेष सुसूत्रता आणि नियोजनबद्धता आपल्या या रॅलीमध्ये दिसून येईल. म्हणून सगळ्यांना विनंती आहे भले आपला मित्र आपल्यापासून थोडासा मागे जाईल हरकत नाही परंतु दोनच्या रांगेने आपण चालावं ही विनंती आहे. तिरंगा ध्वज ज्या लोकांनी हातात घेतलेला आहे कृपया लहान मुलांच्या हातात तिरंगा ध्वज देऊ नका आणि ज्यांच्या कुणाच्या हातात नसेल त्यांना नम्र आवाहन आहे. विशेष सूचना आहे विनंती वजा सूचना आहे की त्यांनी तिरंगा ध्वजाचा विशेष मान राखावा आणि तिरंगा ध्वज खाली ठेवला जाणार नाही किंवा तो त्याचा अवमान होणार नाही यासाठी आपण तिरंगा ध्वजाची विशेष काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारच्या घोषणा आपण या ठिकाणी देणार नाही. कुठल्याही प्रकारचं भाषण होणार नाहीये. श्रीराम नागरिकांना हवं तरी काय शांत श्रीरामपूर दुसरे काय. व्यापारी बांधवांना हवं तरी काय निर्भय श्रीरामपूर दुसरं काय. प्रिय बंधू आणि भगिनींनो काही धार्मिक काही राजकीय अशा आजच्या या सद्भावना शांतता रॅलीचं आयोजन
काळजी घ्यावी. धन्यवाद. हॅलो चेक. संयोजकांपैकी कुणीही सांगायचं असेल सूचना तर कृपया माझ्याशी संपर्क करा. गैर धार्मिक गैर राजकीय अशी रॅली श्रीरामपूर शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी काढण्यात आलेली ही रॅली आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
नाही असं अभिप्राय आला. धन्यवाद. रॅलीच्या पुढे असणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे त्यांनी रॅलीत सहभागी व्हावं. रॅली दरम्यान राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झालेली आहे. येताना ज्या ज्या महापुरुषांची पुतळे लागलेले आहेत किंवा जी जी धार्मिक स्थळं लागलेली आहेत त्या सर्व धार्मिक स्थळांना आणि महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून रॅली मार्गक्रमण करीत आहे. राखण्याच्या दृष्टीने शांतता सद्भावना समितीच्या वतीने या गैर राजकीय सर्व धर्मीय अशा शांतता सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीरामपूरच्या तमाम नागरिकांना विनंती आहे श्रीरामपूरच्या तमाम नागरिकांना विनंती आहे की या रॅलीमध्ये सहभागी व्हा. आपल्या शांत श्रीरामपूरसाठी, सुंदर श्रीरामपूरसाठी एक सुजाण नागरिक म्हणून आपणास आवाहन करण्यात येत आहे. या रॅलीमध्ये सहभागी व्हा. नागरिकांना हवं तरी काय? शांत श्रीरामपूर. दुसरं काय? व्यापारी बांधवांना हवं तरी काय? निर्भय श्रीरामपूर. दुसरं काय? आणि सर्व धर्मीय अशी ही सद्भावना शांतता रॅली या ठिकाणी या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रीरामपूर शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी, सामाजिक संतुलन राखण्यासाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही रॅली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही रॅली आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. सहकार्य करणाऱ्या शासन, प्रशासन आणि प्रत्येक घटकाचे विशेष आभार. या ठिकाणी नामोल्लेख केला जाणार नाही. श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या वतीने श्रीरामपूर शहरासाठी आणि श्रीरामपूरच्या सामाजिक सलोख्यासाठी या रॅलीचं आयोजन आहे. ही गैर राजकीय रॅली असून सर्व धर्म. सन्माननीय डॉक्टर जमदडे साहेब यांना मी विनंती करतो. सगळ्यांनी कृपया महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे चला रिस्टार मागा. सामाजिक सद्भावना समिती श्रीरामपूर आयोजित शांतता रॅलीच्या संदर्भाने हे जे काही निवेदन आहे जे दिलं जाणार महात्मा गांधी पुतळे पाठला करता आपला मुख करावा, चेहरा करावा. आज श्रीरामपूर शहरामध्ये सामाजिक सलोखा शांतता पदयात्रेचं
आयोजन करण्यात आलं। ठिकाणी सामाजिक सद्भावना समिती, प्रशासन यांना एक निवेदन देऊ इच्छिते। या निवेदनासाठी या ठिकाणी वाचन करीत आहे प्रति माननीय उपविभागीय अधिकारी साहेब श्रीरामपूर, तसेच तहसीलदार श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात येत आहे की श्रीरामपूर शहर व तालुक्यात सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने निवेदन देण्यात येत आहे। महोदय, वरील संदर्भीय विषयांवर गेल्या काही दिवसांचे पासून श्रीरामपूर शहर व तालुक्यात सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे सातत्यपूर्वक प्रयत्न सुरू आहे। समाजातील काही विशिष्ट जातीच्या बद्दल भडक व धार्मिक द्वेष पसरवणारे वक्तव्य काही धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून सातत्यपूर्वक होत असते। त्यामुळे सामाजिक सलोखा राहिलेला नाही। जनसामान्यांच्या मनामध्ये त्यामुळे अस्थिरता निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्या पार्श्वभूमीवर समाजात कार्यरत असणाऱ्या काही अराजकीय संघटना यांनी पुढाकार घेऊन शहरात व परिसरामध्ये सामाजिक सलोखा टिकून वाढीस लागावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे। त्या अनुषंगाने शहरामधील व परिसरातील नागरिकांच्या पुढाकाराने व सहकार्याने शांतता पदयात्रेचे आयोजन करून ती आज काढण्यात आलेली आहे। सर्वसामान्य माणसांमध्ये सलोखा व शांतता अबाधित ठेवणे ही सर्वांची सांघिक जबाबदारी आहे। तथापि काही व्यक्ती राजकीय हेतूने प्रेरित होऊन प्रक्षोभक वक्तव्य करून समाजामध्ये द्वही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे। ही बाब संविधानाला धरून नसून वैयक्तिक व सामाजिक स्वातंत्र्यावर आघात करणारी आहे। तरी या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की यापुढे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना सामाजिक सलोखा व शांतता बिघडणार नाही यासाठी आपल्या स्तरावरून व शासनामार्फत सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य करण्यास बंदी घालावी अशी या समितीच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे। आपले विश्वासू सामाजिक सद्भावना समिती श्रीरामपूर। धन्यवाद। या ठिकाणी आता आपण सावधान स्थितीमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। माझ्या पाठीमागे घोषणा देणार आहात। जय हिंद, जय भारत, जय संविधान। एक पाऊल श्रीरामपूरच्या शांततेसाठी, बोला, एक पाऊल श्रीरामपूरच्या शांततेसाठी। धन्यवाद। या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी जे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला, त्यातून धार्मिक सलोखा बिघडू नये म्हणून सातत्याने आम्ही प्रयत्न करतो आहोत। प्रशासनावर लक्ष ठेवून आहोत। त्या दृष्टीने प्रशासन अलर्ट केलेलं आहे। तरी देखील मानसिकदृष्ट्या या शहरातील जनतेला, तालुक्यातील जनतेला शांतता वाटावी, त्यांचं मानसिक धैर्य अधिक उद्विग्न व्हावं यासाठी समाजातील सर्व घटकातील जनता शांतता चाहते आहे
आपण सर्व शांततेचे पाईक आहोत याचा संदेश देण्यासाठी ही पुरोगामी संघटनांनी सद्भावना रॅली काढली। मी त्यांना धन्यवाद देतो। श्रीरामपूरमध्ये सर्व धर्मगुरू आणि जी शांतता रॅली काढली याचा फार आनंद आणि सगळे गोळ्यामेळ्याने आज आम्ही परत सगळे भाऊ एकत्र झालो याचा फार मला स्वाभिमान आहे। आणि तरी शांतरीतीने ही रॅली आणि सर्व धर्मगुरू एकत्र आल्यामुळं मला इतका आनंद होत आहे की याच्या पुढे काही लागली मदत तर ती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी आज त्यांना सर्व शांतता रॅलीला पाठिंबा देऊन मी सर त्यांच्या सोबत आहो आणि सर्व याच्या पुढे अशी शांतता नांदन याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आणि सर्व समाज आहे सर्व आमचे धर्मभाऊ धर्मगुरू सर्व बंधू भाव सर्व एकत्र नांदावं हीच अपेक्षा भगवान गौतम बुद्धाचरणी करतो। बाबासाहेबांनी राज्यघटना दिलेली आहे। आज त्या राज्यघटनेचा सर्वीकडे स्वाभिमान केला जातो, राज्यघटनावर देश चालतो। त्याच्यामुळे आज सगळं आमचा आनंद आहे आणि सगळे आमचे भाऊ एकत्र आल्यामुळं सर्वांना जेवढे जी मदत लागेल ती माझ्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी महाराष्ट्र राज्य सचिव रामदास आठवले साहेबांच्या वतीनं केंद्रीय सामाजिक विधी न्याय मंत्री यांच्या वतीने मी आज श्रीरामपूर शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी एकत्रित येत शहरामध्ये एक सामाजिक सलोखा राखण्यासाठी सद्भावना पदयात्रा ही शहरात काढलेली होती। आणि ती पदयात्रा काढण्याचं कारण असं होतं की दरम्यानच्या काही महिन्यापासून शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये विविध कारणांनी आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून जाणीवपूर्वक धार्मिक द्वेषाचं वातावरण पसरवण्याचं कामकाज सुरू केलेलं होतं। प्रत्यक्षात शहरातील नागरिकांना व्यापाऱ्यांना सर्व समाजातील नागरिकांना हा धार्मिक द्वेष नकोय, परंतु काही ठराविक समाजकंटकांनी हा धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न दरम्यानच्या काही काळात सुरू केलेला होता। तर आज या सद्भावना पदयात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी एकत्रित येत शहरातील रस्त्यावर उतरत पूर्ण शहरातून पदयात्रा काढत आम्हाला हा सामाजिक एकोपा हवा आहे, सलोखा हवा आहे आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे सगळे एकत्रित गुण्यागोविंदांनी या शहरामध्ये नांदत आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत हे जे काही धार्मिक द्वेष पसरवण्याचं राजकारण आहे ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा संदेश देण्यासाठी आज सगळे नागरिक या पदयात्रेच्या निमित्ताने शहरात असम रेगुलेशन मकसूद है तू पत्ता पत्ता ये कहता है कि महबूद है तू जब उठा पर्दा गफलत तो नजर ये आया कि हर जगह हर शजर हजर हर इंसान में मौजूद है तू। कोई हिंदू कोई मुस्लिम कोई सिख है कोई ईसाई, कोई हिंदू कोई मुस्लिम कोई सिख है कोई ईसाई, है इंसान अनेक लेकिन एक है तू। अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जश्न ईद मिलादुन नबी हमने अभी हाल ही में मनाया है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 1400 साल पहले फरमाया कि मुझे हिंदुस्तान की सरजमी से मोहब्बत की खुशबू आती है। तो ये मोहब्बत की ज़मीं है, ये मोहब्बत की सरजमी है और इस सरजमी के लिए नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आज नहीं बल्कि 1400 साल पहले दुआएं और खुशबू की मिसाल अता फरमाई कि खुशबू आती है हिंदुस्तान की सरजमीन में। लिहाजा हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। हम बुलबुले हैं इसके ये गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। कुछ दिनों से जानबूझकर यहाँ पर माहौल खराब करने की कोशिशें की जा रही है। सिर्फ श्रीरामपुर की ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की फिजा खराब करने की काविशें और कोशिशें की जा रही है। हम उन काविशों और कोशिशों के विरोध में एक जहती का झंडा लेकर आज निकले हैं, तिरंगा झंडा लेकर निकले हैं और तमाम मजहब के मानने वाले धर्मगुरु आज जो है तो एक साथ में निकले हैं, अपना पसीना बहाया है, धूप में निकले हैं, गाड़ी पर खड़े रहे हैं, पैदल चले हैं, सिर्फ और सिर्फ इसलिए कि हमारे हिंदुस्तान की, हमारे महाराष्ट्र की और हमारे शहर श्रीरामपुर की एकता कायम रहे, शांतता कायम रहे, एकजहती कायम रहे, भाईचारा कायम रहे, हमारा व्यापार यहाँ का कायम रहे, हमारा व्यापारी यहाँ पर जो है तो महफूज रहे। लिहाजा हम दुआ करते हैं अल्लाह की बारगाह में प्यारे हबीब व महबूब की तुफ़ैल में कि अल्लाह ताला अपने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तुफ़ैल में हमारे इस अमन के शहर श्रीरामपुर में अमन अता फरमाए, शांति अता फरमाए और एक दूसरे से मिलकर रहने की सभी को तौफीक अता फरमाए। अनेक दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक शांतता निर्माण झालेली आहे। त्याकरता बऱ्याच संघटनांनी प्रयत्न करून मध्ये सभा घेतल्या, मिटिंगा घेतल्या आणि शहरामध्ये शांतता कशी नांदावी
यासाठी प्रयत्न केले. तसंच आजही सद्भावना रॅली मध्ये काढली गेली. मी संयोजकाला धन्यवाद देतो. या शहरामध्ये हा शांतताप्रिय आपलं शहर आहे. यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याही इतर कोणत्याही समाजाचा कुठेही दंगे वगैरे कधी झालेले नाही आणि यापुढे भविष्यात होणार नाही. कारण या सर्व ह्या आपल्या शहराचे नागरिक हे सर्व एकमेकाकडे येणं जाणं सर्वांचे चांगले संबंध आहेत आणि सगळे तिकडचे 10-5 लोक आहेत, तिकडचे 10-5 लोक आहेत. या थोड्या लोकांमुळे हे शांतता भंग पावत आहे. तरी याचा जर बंदोबस्त करण्यात गेला तर ही या शहरामध्ये शांतता नांदल आणि आपण गोवांधांना नांदता येईल. मी परत संयोजकाला धन्यवाद देतो आणि या शहरामध्ये शांतता नांदावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द. आज आम्ही श्रीरामपूरचे सगळे सुज्ञ नागरिकांनी मिळून विविध राजकीय पक्षाच्या अधिकाऱ्यांनी मिळून श्रीरामपूरमध्ये आम्ही सद्भावना रॅलीचं आयोजन केलं. आजची सद्भावना रॅली आयोजन करण्यामागं गेल्या 15 ते 20 वर्षापासून श्रीरामपूरमध्ये जे धार्मिक तीळ निर्माण करण्याचं काम काही संघटना काही लोक करत होते, त्यांना कुठेतरी आळा बसावा आणि जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. तर कधी श्रीरामपूरमध्ये स्फोटक वातावरण होतं, त्यामुळे व्यापारी हवालदिल झालेला आहे आणि श्रीरामपूरची परिस्थिती दंगल दृश्य झाली असताना आम्हाला हे सामाजिक कार्य करणं गरजेचं होतं. त्यामुळं आज आमच्या या आव्हानाला सगळ्या संयोजकांच्या वतीने सर्व धर्मीय लोकांनी आणि विशेष म्हणजे धर्मगुरू असतील, शीख धर्मीयचे गुरु असतील, मुस्लिम समाजाचे मौलाना असतील, पंडितजी असतील, फादर असतील आणि बौद्ध धर्माचे ते पार्षद असतील, सगळे लोक आज आले आणि त्यांनी ही जे संदेश दिला, या संदेशामुळं आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहोत त्या श्रीरामपूरमध्ये शांतता नांदल. कारण का इथून पुढचे जे व्यापाऱ्यांकरता दिवस आहेत ते व्यावसायिक दिवस आहेत. कारण का आता पाऊस पाणी झालेला आहे, पीक पाणी निघतील, सण आहे, दिवाळी आहे आणि अशा काळामध्ये जर श्रीरामपूरमध्ये कोणी पण श्रीरामपूरमध्ये जाती तीळ निर्माण करायचं काम करत असेल तर त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून आजच्या या सद्भावनेची या रॅलीचं आम्ही आयोजन केलं. याला आम्हाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व जनतेचे, सर्व राजकीय पक्षांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेष करून सर्व धर्मगुरूंचे, सर्व धर्मियांचे आम्ही जाहीर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा 96 65 44 88 98.